नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, MIDC भरती 2023 या एक्झामची तयारी तुम्ही करत आहात. अभ्यास खूप जोरदार चालू असेल मला माहिती आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येत होता MIDC ॲक्टचा. ओके, कारण की MIDC ॲक्ट हा असा विषय आहे, असा टॉपिक आहे की ज्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आपली सीट म्हणजे आपली जागा गमवावी लागली होती आणि MIDC ॲक्टमुळेच अक्षरशः पेपरची मेरिट ठरली होती. ओके, तर त्यामुळे MIDC ॲक्ट खरंच खूप महत्त्वाचं आहे. सो खूप साऱ्या विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट होती की मागच्या वर्षी जे काही प्रश्न आले होते ते आम्हाला म्हणजे रिव्हिजनसाठी द्या. सो त्यामुळे आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. यामध्ये रोजच्या रोज आपण 20 क्वेश्चन देणार आहोत आणि त्याची आपण रिव्हिजन घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून MIDC ॲक्ट तुम्ही करा आणि सोबतच MIDC ॲक्टचे प्रश्नसुद्धा सोडवा. जर जमल्यास आपण याचे लेक्चरसुद्धा घेऊया आपल्या ॲपवर. ओके, आणि दुसरी गोष्ट म्हणजे MIDC भरतीची आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्यावर आपण सर्वच्या सर्व फ्री नोट्स मटेरियल अवेलेबल करून दिलेलं आहे. त्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही जाऊन ते चॅनल जॉईन करू शकता. ओके, तर चला तर मित्रांनो, वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र औद्योगिक विकास कायदा 1961चे कलम 56 खालीलपैकी कोणत्या विषयाशी प्रामुख्याने संबंधित आहे? ओके, आता कलम 56 विचारलेला आहे. तर त्यांचा प्रश्न विचारण्याचा म्हणजे कल कसा आहे ते आपण आज बघूया. की कलम 56 त्यांनी विचारलेलं आहे की कशाशी संबंधित आहे. तर एखादा भूभाग किंवा मालमत्ता किंवा तिचा हिस्सा राज्य सरकारने महामंडळाकडून परत घेणे. ओके, असा कलम 56 आहे आणि 56वर प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्र औद्योगिक विकास कायदा 1961चे कलम 48 खालीलपैकी कोणत्या विषयाशी प्रामुख्याने संबंधित आहे? तर कलम 48 त्यांनी विचारला, मगाशी कलम 56 विचारला. सगळ्याच्या सगळं मी तुम्हाला इन डिटेल शेवटी सांगतो, फक्त आता प्रश्न पाहूया. ओके, तर कलम 48 हे प्रवेशाचे अधिकार आहेत. प्रश्न तिसरा पाहूया, महाराष्ट्र औद्योगिक विकास कायदा 1961च्या कलम 61(2)(ब) मधील स्पष्टीकरणानुसार एखाद्या फर्मचा संचालक याचा स्पष्ट अर्थ काय? तर एखाद्या फर्मचा संचालक म्हणजे भागीदार. ओके, फर्मचा संचालक म्हणजे भागीदार. 61(2)(b) मध्ये फर्मचा संचालक म्हणजे भागीदार असा होतो. ओके, पुढे पाहूया, महाराष्ट्र औद्योगिक विकास कायदा 1961च्या खालीलपैकी कोणत्या कलमांद्वारे महामंडळाच्या सेवा शुल्के आकारण्याच्या अधिकाराला परवानगी मिळाली आहे? तर कलम 17 अंतर्गत या अधिकाराला परवानगी मिळालेली आहे. कुठल्या? तर सेवा शुल्क आकारण्याच्या अधिकाराला. ओके, या ठिकाणी कलम 17 विचारलेला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास कायदा 1961च्या कलम 16 नुसार महामंडळाची कोणतीही परवानगी, आदेश, नोटीस किंवा इतर कुठूनही दस्तावेज स्वाक्षरीसह अधिकृत करण्याचे स्पष्ट अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत? तर महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हे अधिकार आहेत. म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961च्या कलम 16 मध्ये हा अधिकार देण्यात आलेला आहे. तर कोणता अधिकार? की कोणतीही परवानगी, आदेश, नोटीस किंवा इतर कुठूनही दस्तावेज स्वाक्षरीसह अधिकृत करण्याचे स्पष्ट अधिकार हे महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीला देण्यात आलेले आहेत. ओके, पुढे पाहूया, महाराष्ट्र औद्योगिक विकास कायदा 1961चे कलम 26(1) ओके, खालीलपैकी कोणत्या विषयाशी प्राधिकाऱ्याकडे आपले वार्षिक वित्तीय अहवाल व त्यानंतरच्या लगेच येणाऱ्या वित्तीय वर्षातील आपले कार्यनियोजन सादर करणे अनिवार्य आहे? तर राज्य सरकारकडे अनिवार्य आहे. ओके, राज्य सरकारच्या विषयाशी प्राधिकाऱ्याकडे आपले वार्षिक वित्तीय अहवाल व त्यानंतरच्या लगेचच येणाऱ्या वित्तीय वर्षातील आपले कार्यनियोजन सादर करणे अनिवार्य आहे. प्रश्न 7वा पाहूया आपण, महाराष्ट्र औद्योगिक विकास कायदा 1961च्या कलम 66 मधील तरतुदीनुसार खालीलपैकी कोणत्या कायद्यातील तरतुदीनुसार महामंडळांचे सभासद, अधिकारी आणि कर्मचारी जेव्हा सदरहू कायद्याचे पालन करून कामकाज करत असतील तेव्हा ते सार्वजनिक कर्मचारी समजले जाण्यास पात्र असतील? तर भारतीय दंड संहितेनुसार. ओके,
भारतीय दंड संहितेनुसार महामंडळाचे सभासद, अधिकारी आणि कर्मचारी जेव्हा सदरहू कायद्याचे पालन करून कामकाज करत असतील तेव्हा ते सार्वजनिक कर्मचारी समजले जाण्यास पात्र असतील. लक्षात ठेवा. 8वा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र औद्योगिक विकास कायदा 1961च्या कलम 22(2) मधील तरतुदीनुसार जर महामंडळाला ते होऊ शकत असलेल्या कर्जाची रक्कम वाढवून हवी असेल तर राज्य सरकारला अशी अधिकची कर्ज रक्कम येण्यासाठी खालीलपैकी कोणाची परवानगी घ्यावी लागते? तर राज्य विधिमंडळाची परवानगी घ्यावी लागते. ओके. हे जर तुम्ही वाचला असेल ना कायदा तर तुम्हाला योग्य रीतीने समजेल. ओके. जर तुम्ही वाचला नसेल तर एकदा रीडिंग करून घ्या. समजो न समजो एकदा रीडिंग करून घ्या फक्त. कसं असतं, एखाद्या व्यक्तीशी आपल्याला मैत्री करायची असेल तर लगेचच मैत्री होत नाही. त्या व्यक्तीशी एकदा बोललो, थोडीशी तोंड ओळख होते, परत एकदा बोललो, आणखीन थोडी ओळख होते, असं बोलत बोलत मग आपली पूर्ण घट्ट मैत्री होते. तर हा ॲक्ट असाच आहे. हा पटकन आपल्याला समजून येत नाही, पण जेव्हा आपण सारखी रिव्हिजन करतो त्यावेळेस समजून येतो तो ॲक्ट आणि आपल्याला प्रश्न टॅकल करता येतात. कारण की प्रश्नांमध्ये विचारलेली भाषा आणि आपल्या त्या ॲक्टमध्ये दिलेली भाषा पूर्णपणे वेगळी आहे आणि त्यावेळेला आपण प्रश्न वाचतो त्यावेळेला आपल्याला आपल्या भाषेमध्ये समजतं, पण ज्यावेळेला तो ॲक्ट वाचतो त्यावेळेला ती भाषा वेगळी असल्यामुळे काही वेळा तो ॲक्ट समजतसुद्धा नाही मुलांना. सो ॲक्ट एकदा, दोनदा, तीनदा वाचून काढा. त्यानंतर प्रश्न पुन्हा एकदा बघा आणि मग तुम्हाला समजेल. सुरुवातीला बघा प्रश्न की कशावर प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यानंतर ॲक्ट वाचा आणि त्यानंतर प्रश्न सोडवायला या. 100% तुम्हाला याचा फायदा होणार. ओके. 9वा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र औद्योगिक विकास कायदा 1961चे प्रकरण 6A. ओके. 6A खालीलपैकी कोणत्या विषयाशी प्रामुख्याने संबंधित आहे? तर औद्योगिक भागातील वापरात नसलेल्या अतिरिक्त जमिनी. ओके. या ठिकाणी त्यांनी प्रकरणसुद्धा विचारलेले आहेत. या ठिकाणी त्यांनी कलमासोबत प्रकरणसुद्धा विचारलेले आहेत. 6A कशाशी संबंधित आहे? ओके. प्रश्न 10वा पाहूया. खालीलपैकी कोणता विषय महाराष्ट्र विकास कायदा 1961च्या प्रकरण 3चा भाग नाही? तर महामंडळाचे कर्जे करण्याचे अधिकारी, कर्जे उभे करण्याचे अधिकार प्रकरण 3मध्ये नाही आहे. ओके. पुढे पाहूया. 11वा प्रश्न. महाराष्ट्र औद्योगिक विकास कायदा 1961च्या कलम 24A. ओके. 24(1) मधील तरतुदीनुसार महामंडळ खालीलपैकी कोणत्या विशिष्ट निधीसाठी तरतूद करू शकते? तर विशेषत्वाने नामांकित निधीसाठी तरतूद करू शकते. ओके. पुढे पाहूया. महाराष्ट्र औद्योगिक विकास कायदा 1961च्या कलम 23 मधील तरतुदीनुसार खालीलपैकी कोणत्या बाबीचे वितरण करण्यासाठी महामंडळ व्यक्ती, प्राधिकरणे किंवा संस्थांकडून अनामत रक्कम स्वीकारू शकते? तर इमारतीसाठी. ओके. कलम 23 मधील तरतुदीनुसार इमारतींच्या बाबीचे वितरण करण्यासाठी महामंडळ व्यक्ती, प्राधिकरणे किंवा संस्थांकडून अनामत रक्कम स्वीकारू शकते. ओके. पुढे 13वा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र औद्योगिक विकास कायदा 1961च्या कलम 29(1) मधील 29(1) मधील तरतुदीनुसार महामंडळाच्या मालकीच्या ताब्यातील अथवा भाड्याने घेतलेल्या आस्थापनाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते कायदे लागू होतात? ओके. पुन्हा एकदा वाचतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास कायदा 1961च्या कलम 29(1) मधील तरतुदीनुसार महामंडळाच्या मालकीच्या ताब्यातील अथवा भाड्याने घेतलेल्या आस्थापनेच्या बाबतीत खालीलपैकी कोणते कायदे लागू होतात? महाराष्ट्र औद्योगिक विकास कायदा 1961च्या कलम 29(1) मधील तरतुदीनुसार महामंडळाच्या मालकीच्या ताब्यातील अथवा भाड्याने घेतलेल्या आस्थापनेच्या बाबतीत खालीलपैकी कोणते कायदे लागू होतात? तर मुंबई शासकीय जागेचा निष्कासन कायदा 1955. ओके. हा कायदा लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचा आहे. यावर प्रश्न प्रत्येक 1-2 एक्झाम म्हणजे 1-2 पदासाठी यावर प्रश्न विचारलेला आहे शिफ्टमध्ये. ओके. पुढे लक्षात घ्या. महाराष्ट्र औद्योगिक विकास कायदा 1961चे कलम 36
खालीलपैकी कोणत्या विषयाशी प्रामुख्याने निगडीत आहे? तर मोबदल्याची रक्कम अदा करण्याशी कलम 36 निगडीत आहे. 15वा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र औद्योगिक विकास कायदा 1961च्या कलम 35 मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी विवाद खालीलपैकी कोणत्या प्राधिकरणाकडे त्याच्या निवारणासाठी पाठवू शकतात? तर न्यायालय. ओके. कलम 35 मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी विवाद खालीलपैकी म्हणजे विवाद न्यायालय प्राधिकरणाकडे त्याच्या निवारणासाठी पाठवू शकतात. ओके. पुढे पाहूया. खालीलपैकी कोणत्या वर्षात कलम 33चे पोटकलम 3A ओके 33चे पोटकलम 3A महाराष्ट्र औद्योगिक विकास कायदा 1961 मध्ये समाविष्ट करण्यात आले? तर 1975. ओके. 1975 या वर्षात कलम 33चे पोटकलम 3A हे कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आले. 17वा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र औद्योगिक विकास कायदा 1961च्या कलम 33(4) मधील तरतुदीनुसार खालीलपैकी कोणते विशिष्ट प्राधिकरण मोबदला दिला जाणाऱ्या व्यक्तीला मोबदल्याचे आपले म्हणणे म्हणणे मांडण्याची संधी देते? ओके. म्हणणे मांडण्याची संधी देते तर जिल्हाधिकारी हे म्हणणे मांडण्याची संधी देतात. ओके. पुढे पाहूया. 18वा प्रश्न. महाराष्ट्र औद्योगिक कायदा 1961चे कलम 50 खालीलपैकी कोणत्या विषयाशी प्रामुख्याने निगडीत आहे? तर कलम 50 हे स्थानिक प्राधिकरणांना आदेश देण्याचे राज्य सरकारचे अधिक सबळ अधिकार. ओके. अधिक सबळ अधिकार. माफ करा थोडंसं म्हणजे हे PDF बनवताना ते जरा ब्लर आलं आहे. नेक्स्ट टाईम मी जरा चेंजेस करेल यामध्ये. ओके. महाराष्ट्र औद्योगिक विकास कायदा 1961च्या कलम 50A च्या स्पष्टीकरणासाठी एखादा उद्योग लघु उद्योग या वर्गवारीत मोडण्यासाठी जागा व यंत्र सामग्रीतील कमाल भांडवली गुंतवणूक किती असायला हवी? तर 10 लाख रुपये. ओके. 10 लाख रुपये एवढी गुंतवणूक असायला हवी. शेवटचा प्रश्न आहे आपला. महाराष्ट्र औद्योगिक विकास कायदा 1961चे कलम 63चे पोटकलम 2 हे खालीलपैकी कोणते उपकलम महामंडळाद्वारे आकारण्यात येणारे शुल्क ठरविण्याच्या बाबतीतले नियम बनवण्याचे अधिकार दर्शवते? तर उपकलम J हे अधिकार दर्शवते. ओके. शुल्क ठरविण्याच्या बाबतीतले नियम बनवण्याचे अधिकार उपकलम J ठरवते. तर हे असे आपले MIDC ॲक्टचे मागच्या वर्षी विचारलेले प्रश्न आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन घेणार आहोत. ही सिरीज चालूच राहणार आहे जोपर्यंत मागच्या वर्षीचे जेवढे प्रश्न विचारले होते तेवढे संपत नाहीत तोपर्यंत. ओके. आणि सोबतच MIDC ॲक्टची जी लेक्चर सिरीज आहे आपण लेक्चर ॲपवर घेऊया. ओके. आणि आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तर ती जॉईन करा. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले GSचे संभाव्य प्रश्न आपण सुरू केलेले आहेत. करंट अफेअरचं 1 लाईनर आपण सुरू केलेलं आहे. सोबतच MIDC ॲक्टची ही सिरीज सुरू केलेली आहे. सो तुम्हाला फायदा होणार आहे याची 100% गॅरंटी. आता सगळ्यात महत्त्वाचं मी जे बोलणार होतो ते की ह्या लोकांनी काय केलेलं आहे माहिती आहे का की MIDC ॲक्ट वाचायला घेतलं की पोरांना सुरुवातीला कंटाळा येतो. सुरुवातीचे काही कलमं पोरं वाचतात नंतर सोडून देतात. सो सुरुवातीच्या काही कलमांवर त्यांनी प्रश्न विचारलेलाच नाही. विचारला आहे तो डायरेक्ट एंडिंगला. ओके. एंडिंगला प्रश्न विचारलेत म्हणजे जवळजवळ समजा 16 पासून ते पुढचे जे काही कलम आहेत ते सगळे विचारलेले आहेत. त्यामुळं मागून वाचत या. म्हणजे सुरुवातीला 1-2 रीडिंग तुम्ही पुढून करा पण नंतर जसं तुम्हाला तो ॲक्ट समजू लागेल तसं पुन्हा मागून येऊन रिव्हिजन करायला सुरुवात करा जेणेकरून मागचे सगळे कलम तुमचे क्लिअर होतील आणि जसा प्रश्न विचारेल तसा तुम्हाला ते सोडवता येतील. ओके. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि यावर लक्ष द्या. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. आपण पुढचा व्हिडिओ लवकरच टाकू. ओके. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि काही चुका असतील किंवा काही सांगायचं असेल सजेशन असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. थँक्यू.